सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं चला आता तरी थोडा घ्यावं. तर बराच वेळ झाला मी कामावरत होते. सकाळी नाश्ताही झाला, चहा पाणी झालं आणि ह्यांनी पण बाहेर गेला, मुलं पण शाळेत गेलती व मला 10 वाजता. पण आज शनिवार आहे. आज बघा रात्रीची शाळा 12:30ला सुटते, तिथं आज 11ला सुटते. बराच वेळ झालं, टायमिंग झालाय. तर राधू पण आहे शाळेतनं बघा. तर इकडे मी लागले स्वयंपाकाला. आज स्वयंपाकाला पण उशीर आहे, म्हणजे 4-5 दिवस उशीरच होतं स्वयंपाकाला. कारण नाश्ता करून देते सगळ्यांना आधी, म्हणून उशीरच होतो. परत भांड्याचा पाळा घासला, अर्धा तास भांडेच घासत होते, लय वेळ भांडी घासायला गेली बघा मला. तर इकडे मी केली वांग्याची भाजी. तर मस्त अशी इकडं वांग्याची भाजी केली. आता वलताना काय ह्यात बुडवीत नाही, अजून वल्ल होईल, आताच घासून घेतले. आणि इकडं चपातीला कणिक मळली चपाती बनवण्यासाठी. तर म्हणलं आता चपात्या करून घ्यावात आणि बाकीचे कामं परत. तर राधूच्या शाळेमध्ये बघा तिनं नंबर काढलं होतं खेळामध्ये. 3 नंबर आहेत तिचं आलेलं, ते पण तुम्हाला दाखवते. चपात्या होईपर्यंत राधू पण येते, मग राधू आल्यावर तिला दाखवते. तिला विचारू आपण कशात भाग घेतला होता ते. तर आता मी चपात्या करत होते इकडं. मस्त अशा चपात्या भाजतात बघा, बारीक गॅस केलाय. आणि आता राधूला म्हणलं शाळेतनं आली तर तिथं माझ्यापाशी कालवा करत होते. तिला म्हणलं असं बडबड करूस तर हात धुवून मला गोळं करून दे. हात धुतला गोळं करायला लागली. कपडे कधी बदलायचे कर म्हणलं की करायला लागली. तर माझ्या चपात्या इकडं लाटायच्या राहिल्या. शाळेत काय झालं, आल्या आल्या मला सांगत होते शाळेतलं असं झालं तसं झालं. अयो माझा खाली पाय बघ की तुडो. मी कुठं सांगते ही गप्पा मारत होती शाळेतला काय झालेलं. तर गेलो होतो बाहेर शनिवारी. आणि मी ना सकाळ काय म्हणतात ते हे घेतात ना कवाई डायरेक्ट घेतली. उकडतंय बाबा, डेंजर उकडतंय, लय गरम होतंय. तुझी चपाती तिकडे टाक ना. मी गॅस बंद केलाय, गॅस वाया नाही घालवायचा. एकतर चपाती लाटत होते एवढ्या वेळ झालं. 2-4 चपात्या अजून 2-4 करायच्या आणि भाकरी करायच्या. तुझी चपाती काढ ना. चपात्या झाल्या लाटून आणि इकडं राधू लाटते शेवटची चपाती. तिचं तिनंच गोल हुंडा केला, कोण म्हणतं गोळ. आणि तिचं तिनंच लाटले चपाती तेल हे लावून. मी इकडं चपाती छोटी भाजत होती. 2 चपात्या केल्या छोट्या. दुर्गाला एक, ओमला एक. एकाला केलं की दुसऱ्याला पण लागते बघा लगेच. तर तिचं तिनंच तेल लावलं, धमती केली, भाजली पण. इकडं मी पिठी होतोच तर डब्यात आणि भाकरीला गोल आली. टाक मस्त मस्त छान गोल आली. टाक ह्यात. हां हळूच तवा पोळल, हळूच टाक. हां राहू दे. काय करते या हा काय काटी काय काढती या शपथ रंग खडू. आता काय खरं नाही. बघू इकडं. ए पोले पारुशे माझी डुबी अजून पारुशी या. माझा गोट्टू पारुषा आहे. पारुषा उशिरा उठलाय आज. वर बक्की जरा. आम्ही फक्त तोंड धुतलंय मस्त मस्त असं होय. खेळते इकडं. दुर्गाला आंघोळ घालायची आता. आज सुम झोपली होती आज होय दुर्गा. हाता सरसकट पटकन भाकरी करून घेतल्या असत्या. हित लागली चपाती भाजायच्या नादी करायच्या. कपडे नाहीत बदलली, आयडेंटिटी नाही काढली गळ्यातली राधू. आज वेण्या पण नव्हत्या घातल्या ह्याच्या मी वेण्या. हां मस्त आहे. बंद केलाय. भाकरी करायच्यात की. स्वयंपाक करून झाला, चपात्या पण झाल्या, भाजी पण झाली आणि भाकरी पण झाल्या. बाजरीच्या 2 भाकरी केल्या. आणि स्वयंपाक करत करत मुलांनाच भुका लागल्या होत्या, त्यांना जेवायला पण वाढलं. त्यांची जेवणं पण झाली. आणि ओमने इथं काही घेतलं होतं खायला. मी भाकर आता आणली. तर इथं वांग्याची भाजी बघा. आज माझ्याकडून भाजी लय पातळ झाली, मुलांना तरी आवडत नाही म्हणून मी काहीतरी देत नाही मुलांना, त्याच्यामुळे ते असं दिसतंय. आणि चपाती ओमने घेतली होती. तर आज पोरांना दिलता पास्ता करून सकाळी डब्यासाठी बघा शाळेत जाताना. तर त्याने काय केलंय, ते पास्ता खाल्ला. त्यातला टोमॅटो मिरची सगळं आहे असं महागाऱ्या. तुझ्या डब्यात पण आहे का? कशाला खायला नेला होता? आणि महाग लागून पोरीनं करून दे म्हणली. दुकानला गेली रात्री, आणलं. अंडी पण आणली होती आणि पास्ता एक पुडा आणला होता बघा 35 वाला. ते वाटीभर होतं त्यातलं पास्ता म्हणतात ते बघा. आणि मग ते शिजून झालं
भरपूर झाला. ह्या दोघाला जो भागलं दोघांचा, ओमचा आणि राधूचा. आणि त्यातलं मी एक खाऊन बघितलं, म्हणजे टेस्ट करून बघितलं थोडं, तर लय छान लागत होतं. पण त्यात काय राहिलंच नाही. ह्या दोघाला सगळं संपून गेलं. म्हणजे संध्याकाळी हां राहू दे, 35 रुपयाचा आहे, मी आणते. राहू दे, तुम्ही या. मोठा पुडा आणायचा. मोठा आता हे महाग लागून लागून तिनं माझ्याकडून करून घेतलं. मी चपाती करत होते तर तिच्या आता ध्यानात माझ्याकडून आलं. आता म्हणले मम्मी चपाती करू नको, मला पास्ता करून दे. दिला करून. आता मला भीती वाटते. तिला काय द्यायचं म्हणलं की अंगावर काटा येतो. काय झालं ती पोरगी तर सारखी उघडीच होती. तर चला आता 12 वाजलं, मला पण भूक लागली. मी नाश्ताच केला नाही सकाळी, तशीच बसली करत. आणि गोळी पण राहिली खायची. म्हणलं आता थोडं जेवण करा आणि गोळी खावा, मग धुणं भांडे करा. भांडे तर नाही आता 2-4 खायचं, कपडेच खायचं राहिलं तेवढं. मला नाही काय. हा हे कालचा व्हिडिओ बघा. काल 6:30ला दोघांच्या पण आंघोळ्या झाल्या. बस काय आली नव्हती. रावतो बसची वाट बघत होती. तर आता वाट बघून बघून दोघं पण सायकल खेळाय जाणार होती, पण टायरची गेली हवा, झाली पंक्चर बघा. आणि इकडं आता गेलं तर बाहेर फिरायला. आणि तर रात्रच मी कपडे धुवून टाकले होते. आज ओमनी 6:30ला आंघोळ केली, 7ला करतो ती. तर राधूच्या नादाने उठलाय बघा लवकर, तसं लवकरच उठतो. आता हे सगळं झाडून घ्यायचं, पाला 2 टाइम एवढा पडतो बघा.